नमस्कार म्हणजे आता आई आजोबांना आणि मामीला भेटून झालं गेलो की मावशीला भेटाय. खरं तर ती कलिंगड मावशीनंच आणायला सांगितलं होतं, पण ही झोपून उठली होती तरी सुद्धा हिला चिराय बसवलं. ही चिरुस्तवर मी इकडे कलिंगड फिलिंगडवर ताव मारला. परत त्या बायका गेलत्या काय काय आणाय आणि स्वस्त आहे म्हणल्या पाक गट्टच्या गट्टच घेऊन आले ती. पण एवढं घेऊन सुद्धा आणि वरनं जेसीला आईस्क्रीम घेऊन आले ती. आता मी तर दुपारची एक झोप काढली होती म्हणून संध्याकाळी तोंड वर करून निघालो की या बायकांसंग बागेत. खरं तर दुपारी जेसीला आईस्क्रीम दिल्यामुळे जेसीचा 100% या बायांवर विश्वास होता की या सरळ येणार. पण या बायांनी शॉर्टकट धरण्याच्या नादात जिथं रस्ता सपतोय तिथं नेलं. आता काय वरडायचं, गेलो की हाय तसं मागं फापलं. परत कष्टाचं घाम गाळून शेवटी पोचलोच बागेत. हिथं आता बारक्यापणी कायम याचो, पण भले आता मोठं झालेलं का असना त्या पाण्याला वजन पेलत नसलं तरी रिटून बसणार. आणि परत दुसऱ्या साईडला गेल्यावर सगळं व्यायामाचं होतं. तिथं या बायकांचं चालू होतं शक्ती प्रदर्शनचा कार्यक्रम. सगळे आपलं त्या चक्राला वेगवेगळ्या प्रमाणे फिरवत होते. परत ते आता बाग बंद व्हायचं टायमिंग झाल्यावर फिरत फिरत गेलो आपलं भेळ खायला. तिथंही चीज भेळ खाल्ली आणि मोमोजवर सुद्धा ताव मारला आणि गेलो की घरला. तिथं आपली ही बहीण आलती, ती मला म्हणत होती की सोडून गेलीस या बायकांसंग. अरे म्हणलं काळजी करू नको, तुझ्यासाठी बी पार्सल आणले.